नमस्कार. दिव्याच पेजेस वाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी. थोडीशी रस्सा भाजी पाहणार आहोत आपण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं छान असं भाजी झालेली आहे. रंग तर खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर कढईमध्ये आपण 3 घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मिऱ्या 4, लवंग 3 आणि तमालपत्र 2 आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे 2 आणि आलं घेतलेलं आहे किसून अर्धा इंच आणि टोमॅटो घातलेला आहे 1 बारीक चिरलेला आहे. याला मध्यम ते मंद आचेवर आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे छान असं. आणि आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालूयात. 5 चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला घालते अडीच चमचे घालणार आहोत. आणि थोडेसे लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा. लाल मिरची पावडर एकदम अर्धी चमचा तिखट आहे. खूप गरम मसाला घालते मी. आता छान असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत एकदम मंद आचेवर मसाला घातल्यावर एकदम मंद आचेवर आपल्याला हे करून घ्यायचं. आणि आता हे जे भाजी आहे, एक गाजर होता माझ्याकडे म्हणून मी घातलेला आहे. फ्लावर आणि बटाटा जे आहे पाण्यामध्ये मी अगोदर थोडंसं 50% शिजवून घेतलेलं आहे ते दोन्ही भाज्या, जेणेकरून भाजीला आपली लवकर होईल. आणि दाण्याचं कूट घालते मी 2 टेबलस्पून घालते, 2 टेबलस्पून. आणि छान असाला मिक्स करून घेऊया. आणि आता गरम पाणी घालते मी 1 ग्लास आणि अजून थोडंसं घालते अर्धा. आणि एवढं आपण घालून मिक्स असं छान असं परतून घ्यायचं. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आणि गरम मसाला मी आता घालते आणि झाकण ठेवून आपल्याला वाफ अशी घेऊन द्यायची, उकळी छान अशी काढायची. मध्यम ते मंद आचेवरच आपली उकळी पाहू शकता तुम्ही किती छान अशी तर्री आलेली आहे या भाजीला. खूप सुरेख भाजी झाली, अप्रतिम. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा. तुम्ही यात कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकते रंगासाठी. हे माझ्याकडे नव्हतं, मी नाही घातला. पाहू शकते किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. तुम्ही भातासोबत, पराठ्यासोबत किंवा फुलका चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकते, भाकरीसोबत. खूप सुरेख अशी भाजी चव लागते. आता तुम्ही पाहू शकता मी छान असं सर्व करते एका डिशमध्ये आणि खूप सुंदर अशी भाजी लागते. ज्या लोकांना ही फ्लावर आवडत नाही ती लोकंसुद्धा बोटं चाकून खातील. खूप छान अशी लागते. नक्की ट्राय करा. कमेंटद्वारे मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी दिव्याच वेजेस वाईब्सला सबस्क्राईब करा. तर पाहू शकते किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. खूप छान लागते भाजी. नक्की ट्राय करा, मलाही सांगा कमेंटद्वारे. आणि तुमच्यासाठी अजून नवीन कोणती रेसिपीज आहे हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. पाहू शकते की ती खूप सुंदर अशी भाजलेली आहे. खूप टेस्टीला तर एकदम अप्रतिम. आणि असंच माझे नवीन रेसिपीज पाहत राहा. चला.